एनटीएने म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती विद्यार्थ्यांच्या ज्या ओएमआर शीट आहेत त्या ओएमआर शीट त्याचबरोबर प्रोव्हिजनल अँसर कीज हे रिलीज केलेले आहेत. आता तुम्ही जे आन्सर सिलेक्ट केले होते ते कसे तुम्हाला ओएमआर शीट कशी चेक करायचे आहे आणि आन्सर कीज कशा चेक करायच्या आहेत हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की नीटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. वेबसाईट आपण ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला सकाळीच टाकली होती. ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला साधारणतः अशी एनटीएची वेबसाईट तुम्हाला दिसेल, नीटची ऑफिशियल वेबसाईट. आता इथं दोन ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे क्लिक हिअर फॉर आन्सर की चॅलेंज आणि क्लिक हिअर फॉर लॉग इन. आता दोन्हीपैकी कोणत्याही ऑप्शन मधून गेला तरी तुम्हाला लॉग इन करता येईल व तुम्हाला तुमच्या आन्सर कीज चेक करता येतील. या टॅबमधून थोडासा सर्व्हरचा इश्यू चालू आहे, पण इथून तुम्ही लॉग इन करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर साधारणतः एक अशा प्रकारची विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की तुमचा जो नीटचा ऍप्लिकेशन नंबर होता तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. नीटचा फॉर्म भरतेवेळी जो पासवर्ड तुम्ही ठेवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. सिक्युरिटी पिन इथं दिलेला आहे, तो सिक्युरिटी पिन टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर साधारणतः एक अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. आता मी सेफ्टी पर्पज काही डिटेल्स इथं हाईड केलेले आहेत. इथं आन्सर की चॅलेंज वरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो दिसेल. आता इथं तुम्हाला काय करायचं की पहिल्यांदा हे जे तुम्ही लॉग इन केलं हे तुमचंच लॉग इन केलंय का इथं तुम्हाला चेक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल, आई वडिलांचं नाव दिसेल, जेंडर दिसेल. तर या सगळ्या गोष्टी तुमच्याच आहेत का ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर व्ह्यू ओएमआर म्हणजे तुम्ही जे आन्सर सिलेक्ट केले होते ती जी ओएमआर शीट आहे ती तुम्हाला चेक करायची असेल तर पहिल्यांदा इथं क्लिक करायचं व्ह्यू ओएमआर. याच्यावरती क्लिक केल्यानंतर साधारणतः एक अशा प्रकारची ओएमआर शीट तुमच्या मोबाईल मधून लॉग इन करत असेल किंवा पीसी वरून लॉग इन करत असाल तर अशा प्रकारची एक ओएमआर शीट विंडोवरती ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही कोणकोणते आन्सर्स हे सिलेक्ट केले होते. आता तुम्हाला चेक करायचं की तुम्ही जे आन्सर सिलेक्ट केले ते आन्सर बरोबर आहेत का आणि ऑफिशियल जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे त्याच्याशी हे तुम्हाला मॅच करायचे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर परत इथं तुम्हाला चॅलेंज आन्सर की हा ऑप्शन दिसतोय. याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर त्यावेळी प्रत्येक जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं जे करेक्टेड आन्सर आहे ते तुम्हाला या ऑप्शन मध्ये बघायला मिळेल. मग तुम्हाला काय करायचं की याच्यामध्ये तुम्ही काय सिलेक्ट केलंय आणि इथं करेक्टेड आन्सर काय आहे हे तुम्ही जर मॅच करत गेला तर तुमचा टोटल स्कोअर किंवा तुमचे किती निगेटिव्ह गेलेले आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील किंवा तुम्ही तुमचा एक टेंटेटिव्ह स्कोअर सुद्धा काढू शकता की किती स्कोअर तुम्हाला मिळत आहे. आता समजा की तुम्हाला जर असं वाटत असेल की या ज्या आन्सर की मध्ये जे आन्सर्स त्यांनी दिलेले आहेत ते आन्सर्स चुकीचे आहेत किंवा क्वेश्चन चुकीचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं चॅलेंज करू शकताय किंवा तुमची जी ओएमआर शीट तुम्ही डाउनलोड केली तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे असं तुम्हाला वाटत असेल की एखादा क्वेश्चन मी अटेम्प्ट केलाय पण तो इथं काउंट केलेला नाही किंवा मी वेगळा ऑप्शन सिलेक्ट केलाय आणि तो वेगळा कन्सिडर केलाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो ओएमआर शीट मध्ये जे तुम्ही आन्सर सिलेक्ट केलेत तेही तुम्ही चॅलेंज करू शकता. चॅलेंज करण्यासाठी डेडलाईन सुद्धा इथं आपल्याला एनटीएने दिलेली आहे. 31 मे 2024 पर्यंत म्हणजे रात्री 11:50 तुम्ही हे चॅलेंजेस पाठवू शकता. आता चॅलेंजेस पाठवायचे असतील तर काय प्रोसेस आहे बघा की तुम्हाला मी जसं सांगितलं की तुम्हाला एखादा आन्सर जे त्यांनी दिले ऑफिशियल आन्सर त्याला जर चॅलेंज करायचं असेल तर इथून तुम्ही तो क्वेश्चन जो असेल त्याचा आन्सर हे सिलेक्ट करून तुम्ही चॅलेंज करू शकता. मात्र त्याच्यासाठी फी लागणार आहे. फी किती लागते ते थोडंसं बघा की प्रत्येक जे तुम्ही आन्सर हे करणार आहात क्लेम करणार आहात तर पर क्वेश्चन किंवा पर आन्सर तुम्हाला ₹200 चार्जेस हे पडणार आहेत आणि हे करायसाठी तुम्हाला 31 मे पर्यंतची डेट ही एनटीए कडून मिळालेली आहे. सो सगळ्यात अगोदर ओएमआर शीट्स तुम्ही डाउनलोड करायचे आहेत. ओएमआर शीट डाउनलोड केल्यानंतर जे आन्सर्स तुम्ही सिलेक्ट केलेत ते बरोबर इथं कन्सिडर केलेले आहेत का ते इथून तुम्ही चेक करू शकता व त्याचे ऑफिशियल आन्सर करेक्टेड आन्सर्स काय आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमची ओएमआर शीट डाउनलोड करायला किंवा आन्सर की पाहायला काही प्रॉब्लेम येत असेल, टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आरंभच्या कॉन्टॅक्ट वरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आरंभचा मोबाईल नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. थँक्यू.